हॅलो माय लवलीज, हाऊ आर यू ऑल. तर मी अपूर्वा तुमचं माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा स्वागत करत आहे. सो दिस वॉज नेक्स्ट डे इन गोवा. तर आम्ही ठरवलेलं की एक दिवशी लवकर उठून बीचवर जाऊयात आणि मस्त पाणी खेळूयात, एन्जॉय करूयात. तर येस, हिअर इट इज. ईशान्वीला घेऊन, हृदयला घेऊन इथे आम्ही भरपूर मज्जा केली आणि ईशान्वीला पाण्यात यायचं पण होतं, पण भीतीही वाटत होती कारण लाटा जरा मोठ्या होत्या. तर म्हणून मी इथे तिला कडेवर घेतलेलं आणि आम्ही मदर डॉटर मस्त फुल ऑन एन्जॉय करत होतो. आणि मग नंतर आम्ही रेडी झालो. हा आमच्या हॉटेलच्या आउटसाईड एरिया आहेत. हे जे रेस्टॉरंट दाखवलं इथेच आम्ही रोज ब्रेकफास्ट करायचं. इथे परिराणीला जरा रडू आलं होतं कारण तिला साखर खायची होती, सॉस खायचं होतं, म्हणून मी तिला जरा ओरडले होते आणि तिला सांगितलं की तुझं रडणं यूट्यूबवर टाकते. तर लगेच ती हसायलाही लागली. आणि आमच्या हृदय मर्दमचं तर काहीतरी वेगळंच चालू असतं. तर यस, नाश्त्यासाठी मस्त आम्ही पनीर पराठा मागवला आणि मस्तपैकी भरपेट नाश्ता करून आम्ही पुढे गेलो. तर एका लोकेशनला मस्त कोकोनट ट्रीज होते, तर तिथे जर आम्ही फोटोशूट केल्यावर ईशान्वीन मी जरा डान्स केला. आणि मग नंतर आम्ही अंजुना बीचला गेलो, पण तो खूप क्राऊडी आणि छोटा बीच वाटला, तर आम्ही तिथे काही खूप वेळ थांबलो नाही. लगेच तिथून निघालो, जरा शॉपिंग केली. अंजुनाच्या बाहेर शॉपिंग मार्केट आहे, तर यू कॅन डू शॉपिंग देअर. आणि मग इथे आम्ही एका हॉटेलमध्ये लंच केला आणि परत रूमवर आलो. सो दिस वॉज माय आउटफिट. माहीत नाही का, आम्हाला संध्याकाळीच लक्षात येतं की आपल्याला एक मिरर व्हिडिओही घ्यायचा आहे. तर इथे आम्ही परत बाहेर जायला निघालेलो. म्हटलं बाहेर जाऊन मस्त डिनर करूयात. तर इथे आम्ही परत सगळेजण रेडी होऊन डिनर करायला चाललो होतो. तर संध्याकाळी गोव्यातल्या वाईब्स हा 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 एकदम मस्त. आणि हा आमच्या हॉटेलचा आउटसाईड एरिया. खरंच इथे खूप अमेझिंग वाटतं. आणि इथे खूप फॉरेनर्सही होते, ते मस्तपैकी बसलेले असतात. मोस्ट ऑफ द फॉरेनर्स खूप एजेडच होते. वा वा वा, त्यांच्याकडे बघून असं वाटतं की अरे आपणही असा एन्जॉय करायला हवा. सो येस, तर इथे आम्ही आमच्या डिनरसाठी हॉटेल शोधत होतो, कुठल्या हॉटेलमध्ये जावं, कारण बऱ्यापैकी गर्दी होती. तर ते डिसाईड करताना फुटपाथवर इथे बघू शकताय, जाऊ तिथे नाचूची आमची जी चळवळ आहे ती आम्ही कुठेच थांबवू शकत नाही. आणि नंतर आम्ही वाडो 15 हॉटेलला गेलेलो. इट वॉज टू फुल आणि खूप मस्त अमेझिंग वाईब्स होत्या. इथे लाईव्ह म्युझिक शोही चालू होता आणि तो सिंगर क्योंकि तुम ही हो गाणं म्हणत होता, विच इज वन ऑफ माय फेवरेट. सो बस मन खुश करून टाकलं. मे बी याचा एक सेपरेट व्हिडिओ मी पोस्ट करेल. आणि इट वॉज टू मच फन गाईज. ईशान्वीला पिझ्झा खायचा होता, म्हणून आम्ही पहिले हॉटेलला गेलो आणि नंतर आम्हाला सगळ्यांना बीचवर डिनर करायचं होतं. तर इथे पिझ्झा खाऊन आम्ही बीचवर गेलेलो. तर म्हटलं आधी बीचवर थोडेसे पाय वगैरे ओले करावे, बाकीच्यांना कोणालाच यायचं नव्हतं. सो मी आणि ईशान्वीच गेलो. मस्त थोड्या वेळ बीचवर छान शांतपणे उभं राहिलो. सो दिस वॉज इट. इथे आम्ही आमचा डिनर करत होतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग्स गाईज. बाय, सी यू इन द नेक्स्ट वन.